मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक असणार आहे, की ज्या लोकांना लॉस कमी करायचा आहे आणि प्रॉफिट वाढवायचा आहे. अशा लोकांसाठी आपण एक प्लॅन बनवला आहे. तो तुम्हाला सांगतो एवढा भारी आहे ना, की तुम्ही तो जर वापरायला चालू केला, तर थोड्या दिवसामध्येच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि ही माझी पर्सनल गॅरंटी आहे आणि मी पण 1 आठवडा झाला वापरतोय. तुम्ही पण वापरा. तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर समजला नाही तरी पण कमेंट करून सांगा. मी अनेकदा सांगेन. कारण आता मी आहे घरात आणि घरातनं विषय असा आहे, की जास्त एक्सप्लेन करता येणार नाही. पण होतंय तेवढं करतो. पण तुम्हाला वाटलं नाही समजला तर स्क्रीनवरती पण उद्या लॅपटॉपवरती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. स्क्रीन रेकॉर्डिंग करतो किंवा हाय असा मोबाईल दाखवला तरी पण तुम्हाला समजून जाईल. पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय जायचं नाही. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल प्रॉफिट तुम्हाला पाहिजेच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाहीतर स्किप केलात तरी पण चालते. कारण तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, तुम्हाला त्यातनं फायदा मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही बघाच. तर बघा, बरीच लोकं असं करतात, की त्यांना रिस्क रिवॉर्ड मॅनेज करता येत नाही. ठीक आहे. त्यांनी काय करतात सांगतो, जेव्हा लॉस होत असतोय का नाही, तेव्हा त्यांच्या रिस्क रिवॉर्डनुसार जो स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस हिट होईपर्यंत थांबतात. ठीक आहे. म्हणजे ₹1000 जर लॉस घेत असतील, तर ₹1000 पेक्षा कमी जास्त घेत नाहीत. ₹1000 होईस्तोपर्यंत थांबतात. स्टॉप लॉस येईस्तोपर्यंत थांबतात. पण जेव्हा प्रॉफिटमध्ये तुमची पोझिशन चालू असते 500, 700, 1000, 1500 असं वाढत असते, त्या टायमाला तुम्ही थांबत नाही. त्यावेळेस काय करताय, 500, 700, ₹1000 आल्यावर एक्झिट करून टाकताय. मग तसा रिस्क रिवॉर्ड मॅनेज होणारच नाही. तुमचं टार्गेट कितीचं असते 3000, 4000चं, पण तिथपर्यंत तुमचं थांबायचं होत नाही. तुम्हाला भीती वाटते. तर त्यावेळेस काय करायचं किंवा ह्यातनं काय बाहेर पडायची ट्रिक आहे का, की जेणेकरून तुम्ही प्रॉफिट काढू शकशीला? तर होय मित्रांनो, याची एक ट्रिक आहे ते तुम्हाला सांगतो. तर बघा, काय करायचं सिम्पली तुम्ही 10 लॉटनं ट्रेड करा, 20 लॉटनं ट्रेड करा, 50, 100 कितीने पण करा. पण आजपासनं असं करा, की लॉस फिक्स करा सगळ्यात पहिला मित्रांनो. खरं सांगतोय तुम्हाला. त्याशिवाय पुढची स्टेप कुठलीच नाही मित्रांनो. लॉस जेवढा फिक्स होईल का नाही, तेवढं म्हणजे तुम्ही या मार्केटमध्ये टिकणार आहे. ठीक आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की तुम्ही लॉस फिक्स करा. लॉस फिक्स झाल्यामुळं काय होते तुम्हाला सांगतो. तुमची सायकॉलॉजी खराब होत नाही. किती जरी लॉस झाला तर तुम्हाला माहीत असते, की हां, एवढं जाणार होतं आणि तेवढंच गेलंय. त्यामुळे तुमची सायकॉलॉजी खराब होत नाही. ठीक आहे. आता हे सगळ्यात पहिल्यांदा 1000 लॉस फिक्स करा. आता तुम्ही 10 लॉट, 15 लॉट किती लॉटनं ट्रेड करताय लक्षात घ्या. सपोज तुम्ही 2 लॉटनं करताय. 2 लॉटनं जर ट्रेड करत असाल, तर 2 लॉटनं 1 एंट्री करण्यापेक्षा 1-1 लॉटनं 2 एंट्र्या करायच्या. अनेकदा सांगतोय लक्ष देऊन ऐका. 2 लॉटनं 1 एंट्री करण्यापेक्षा 1-1 लॉटनं 2 एंट्र्या करा. ठीक आहे. आणि त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो सांगतो. एका एंट्रीचा तुम्हाला ठेवायचा आहे 1:1 आणि दुसऱ्या एंट्रीचा ठेवायचा आहे 1:3 किंवा 1:4. त्यांना काय होणार आहे बघा मित्रांनो. 1:1 जो ठेवलेला आहे, त्या 1:1 मध्ये तुम्हाला ₹500 जातील, ₹500 येतील. 1:1 आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये काय होणार आहे, ₹500 जातील, 1500 येतील किंवा 2000 येतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. आता बघा लॉस तर 1000 फिक्स आहे. त्याच्यावर तर आपल्याला लॉस करायचा नाही. आता ह्या ट्रिक वापरल्यानंतर तुमचा फायदा काय होतो ते सांगतो. जेव्हा तुमचं 1:1 चं टार्गेट होईल, 1:1 तुम्हाला मिळेल, तेव्हा समजून जा की त्या दिवशी तुम्हाला लॉस होणार नाही. त्या दिवशी तुम्हाला लॉस होणार नाही. कारण एकामध्ये आपल्याला 500 बुक केले आणि दुसऱ्यामध्ये आपला 500 एस-एल आहे. म्हणजे 500तनं 500 गेलं तर 0. 0 अर्थ आपला ना प्रॉफिट ना लॉस. आता दुसऱ्या एंट्रीमध्ये तुम्ही आहे का नाही, दिवसभर थांबा, 2 दिवस थांबा, 5 दिवस थांबा. तुमचं जोपर्यंत टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू शकताय. कारण त्या दिवशी तुमचा लॉसच होणार नाही. सिंपल आहे. तर ही ट्रिक तुम्ही जर वापरत असाल, तर तुमचे जे अ, आता बघा तुमच्या ह्याच्या आधीचा दिवस कसा असायचा बघा. एकतर प्रॉफिटचा दिवस असायचा, नाहीतर लॉसचा दिवस असायचा. आता तुमच्या त्यामध्ये प्रॉफिटचे दिवस असतील, लॉसचे दिवस असतील आणि लो लॉस, नो प्रॉफिटचे पण दिवस असतील. बरोबर? 0 लॉस, 0 प्रॉफिट असे पण दिवस वाढतील. बरोबर? आणि एक दिवस असं येईल, की तुमचे लॉसेस कमी होतील, प्रॉफिट वाढत जातील. मग ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला सांगायची होती. तुम्हाला कशी वाटली ही स्ट्रॅटेजी मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण अशा माझ्याकडे अजून 2 ते 3 स्ट्रॅटेजी आहेत. ती पण तुम्हाला सांगणार आहे. मी जवळ-जवळ 2 वर्ष झालं फक्त रिस्क मॅनेजमेंटचाच विचार करतोय. माझी बरीच मित्र आहेत जे रिस्क ट्रेड करतात. मी त्यांना विचारून दमलो, रिस्क कसं मॅनेज करताय? रिस्क कसं मॅनेज करताय?
तर कोण कसं काय सांगत नाही. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते ट्रेडिंग करायची. त्यामुळे तुम्ही पण तुमची युनिक स्टाईल हुडकून काढा किंवा मला कमेंट करून सांगा. अजून माझ्याकडे 2-3 आयडिया आहेत, त्या पण तुम्हाला सांगतो. ही स्ट्रॅटेजी वापरून बघा, रिझल्ट काढा, मला मेसेज करा आणि सांगा की कशी वाटली. ठीक आहे. मला एक जर मुलगा प्रॉफिटेबल झाला आणि प्रॉफिट काढून विथड्रॉ घेतला, तर मला त्याच्यापेक्षा जास्त समाधान कशातच नाही मिळणार. त्यामुळे स्ट्रॅटेजी वापरा, कॅपिटल सेफ ठेवा आणि तुमचं जे हे आहे व्हिजन आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे गाईज, आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कवठेमहांकाळ. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशा ट्रिक तुम्हाला भरपूर देतो, पाहिजे तेवढ्या देतो, फक्त सबस्क्राईब करून जावा. मला एक नाही, ह्या व्हिडिओवरती जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांनी सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओला लाईक पण करा, कारण लय गरजेचं आहे. अकाउंट जरा उचलायचं आहे. ठीक आहे. सबस्क्राईब आणि लाईक करून जावा. थँक्यू गाईज.